महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीची बैठक टिळक भवनमध्ये संपन्न झालेली आहे आणि बाळासाहेब थोरात आपल्या बरोबर आहेत। थोरात सर, आगामी निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची किती महत्त्वाची भूमिका असणार आहे आणि तुमचं काय पाऊल असणार आहे? महत्त्वाची भूमिका तर तिघांची असणार आहे आणि मित्रांची सुद्धा असणार आहे। आमच्या तिघांव्यतिरिक्त सुद्धा आमचे काही मित्र आहेत की जे एकत्र पद्धतीने आम्ही आघाडीत काम करतो। सगळ्यांची भूमिका महत्त्वाचीच असणार आहे। आम्ही एकत्र पद्धतीने जाऊ, व्यवस्थित निवडणूक करू आणि आम्ही आघाडीचा मुख्यमंत्री करू। परंतु जागा वाटपामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागांचा दावा करणार का? कारण की तुमचे सर्वाधिक खासदार निवडून आले। हे विषय बरोबर आहे, आम्ही योग्य पद्धतीने मांडणी करू आणि योग्य तो निर्णय घेऊ, योग्य न्याय घेऊ, काही अडचण येणार। पण विधानसभेमध्ये तुम्हाला जागा वाटप करताना खूप अडचण निर्माण झालेली, तुमच्या अनेक जागांवरती ठाकरेंनी दावा केलेला होता, आताच तशी परिस्थिती निर्माण झाली? नाही, तसं काही होणार नाही, व्यवस्थित होईल। आम्ही एकमेकाला समजून घेऊ आणि चांगल्या पद्धतीनं आघाडी आम्ही निर्माण करू आणि निवडणूक सुद्धा व्यवस्थित करू। थोरात साहेब, पण क्रॉस वोटिंग झालेली आहे विधान परिषदेच्या निमित्ताने, 7 आमदारांवरती काँग्रेस कारवाई करणार का? पक्षाला शिस्त लावण्याच्या संदर्भात काही पुढील आगामी काळात धोरणं असतील? यामध्ये आमच्या श्रेष्ठींकडे गेलेला आहे अहवाल दिल्लीमध्ये, त्यांनी तो निर्णय घ्यायचा, ते जे कृती करतील, काय कारवाई करतील ती मान्य। परंतु मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? कारण की सातत्याने म्हटलं जातं आघाडी, आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा आघाडी, आमची आघाडी आहे, आघाडीचा निर्णय त्यावेळेस होईल योग्य पद्धतीने। परंतु संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर शेवटी मुख्यमंत्री आघाडीचा होईल। आपण पाहिलं की बाळासाहेब थोरात होते, जे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांचं म्हणणं आहे की सर्वाधिक जागांचा दावा जो आहे तो विधानसभेमध्ये आमच्याकडनं केलाच जाणार आहे, कारण की आम्ही सर्वाधिक जागा या लोकसभेमध्ये जिंकलेल्या आहेत। तसा आमचा प्रयत्नसुद्धा असेल की विधानसभेमध्ये सर्वाधिक जागा दावा आम्ही करणार आहोत। परंतु महाविकास आघाडी अद्यापही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न ठेवता महाविकास आघाडी हीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल असं जे मत आहे ते बाळासाहेब थोरात यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।